हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमध्ये फरक काय? सांगते लिटिल लाईट नवी आहे ना. तर तुम्हाला वाटत असेल 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगा एकाच पद्धतीने लावला जातो, पण थांबा, या दोन्ही दिवसांच्या झेंडा वंदनात जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही भारतीय आहात तर हा फरक तुम्हाला माहिती असायलाच हवा. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. या दिवशी झेंडा दोरीने खालून वर खेचला जातो आणि मग फडकवला जातो. याला फ्लॅग होस्टिंग म्हणजेच ध्वजारोहण म्हणतात. 15 ऑगस्ट 1947ला भारत गुलामगिरीतून बाहेर पडून वर आला, म्हणजे स्वतंत्र झाला. त्याचे हे प्रतीक आहे. पण 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. झेंडा आधीच वर बांधलेला असतो, तो खालून वर नेला जात नाही, तो वरच्या वर उघडला जातो. याला फ्लॅग अनफरिंग म्हणजेच ध्वजा फडकवणे म्हणतात. कारण आपण आधीच स्वतंत्र होतो, फक्त आपण आपली घटना लागू केली. अजून एक मोठा फरक, 15 ऑगस्ट पंतप्रधान म्हणजेच PM लाल किल्ल्यावर झेंडा लावतात, कारण तेव्हा घटना लागू नव्हती. राजकीय प्रमुख PM होते. 26 जानेवारी राष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट कर्तव्य पथावर झेंडा फडकवतात, कारण ते घटनेचे आणि देशाचे प्रमुख होते. म्हणजेच 15 ऑगस्टला झेंडा चढवला जातो आणि 26 जानेवारीला झेंडा फडकवला जातो. किती लोकांना हा फरक समजला? कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक भारतीयाला हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.